4 मे 2026 अतिशय महत्त्वाची तारीख असणार आहे. कांद्याच्या बाजारभावाला ही तारीख टर्निंग पॉईंट देणार आहे. याचं कारण ज्या आनंदाच्या किंवा दिलासादायक बातमीच्या तुम्ही प्रतीक्षेत होतात, वाट पाहत होतात, ती बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीची. महाराष्ट्रामध्ये नाफेडनं 1,00,000 मेट्रिक टन कांद्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. सोमवारी 27 एप्रिल 2026 रोजी या संदर्भातलं नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्याची निविदा काढलेली आहे. आणि ही निविदा काय आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती खरेदी होणार आहे, ही 4 मे ही तारीख महत्त्वाची का आहे आणि यातून संभाव्य प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडनं खरेदी कधी होईल, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे मंगळवार, तारीख आहे 28 एप्रिल 2026. सर्वप्रथम जे नोटिफिकेशन आहे ते काय आहे आणि कसं आहे ते बघूया नाफेडच्या संदर्भात. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की 4 मे किंवा आत्ताची जी प्रक्रिया आहे ही थेट शेतकऱ्यांकडनं कांदा खरेदी करण्याची नाही, तर ती काय आहे, सुरुवातीला दरवर्षी नेहमीप्रमाणे होते ती म्हणजे सहकारी संस्था यांच्या माध्यमातनं किंवा पॅक्सच्या माध्यमातनं कांदा खरेदीचे टेंडर मागवलेले आहेत. या संस्था निवडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया कधीपर्यंत चालणार आहे, 4 मेपर्यंत ही पूर्ण होणार आहे. म्हणून 4 मे महत्त्वाची आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये काय, नाफेड शेतकऱ्यांकडनं थेट कांदा खरेदी कधी करणार, जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर. आणि ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या PSF फंडवरनं होणार आहे, प्राईस स्टॅबिलेशन फंडवरनं होणार आहे. त्यामुळे याचा उद्देश काय आहे की कांद्याचे दर कोसळू नये आणि बाजारात स्थिरता राहावी, जशी मागे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, पणन मंत्र्यांनी घोषणा केली होती. आता किती कांदा खरेदी होणार, सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार नाफेड या संस्थेमार्फत 1,00,000 मेट्रिक टन आणि NCCF या संस्थेमार्फत 1,00,000 मेट्रिक टन अशी एकूण 2,00,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार आहे. आता यासाठी किती संस्था निवडल्या जाणार आहेत, यासाठी जास्तीत जास्त 20 संस्था निवडल्या जाणार आहेत. आणि मागच्या वर्षीप्रमाणेच प्रत्येक संस्थेला 5,000 मेट्रिक टनचं काम दिलं जाणार आहे. ही खरेदी 5,000 मेट्रिकपर्यंत मर्यादित असेल. याचा बाजारावर काय परिणाम होणार आणि हो, नाशिक जिल्ह्यात कुठल्या कुठल्या तालुक्यांना ती खरेदी केंद्र असतील तेही मी तुम्हाला सांगणार आहे. 4 मे ही महत्त्वाची तारीख का, ते आपण आता समजून घेऊ. याचं असं आहे की सहकारी संस्था किंवा सहकारी किंवा पॅक्स ज्या आहे त्या अर्ज भरतील. आता टेंडर किंवा ती प्रक्रिया सुरू करतील. कदाचित आजपासून ती प्रक्रिया सुरू झाली असेल, काहींनी आधीच केलेली असेल. आणि त्यांची जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे 4 मे आणि त्यानंतर 6 मे रोजी निवड प्रक्रिया केली जाईल. थोडक्यात 4 मे नंतर कांदा खरेदीचा प्रत्यक्ष जो खरेदीचा मार्ग आहे तो मोकळा होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा जे आहे की ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आमचा कांदा कधी खरेदी केला जाईल, त्याला चांगला बाजारभाव कधी मिळणार, तर या संस्थांमार्फत कांद्याची खरेदी जी होईल असं सांगितलं जातं आहे की मेच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. अर्थात हा अंदाज आहे, प्रत्यक्ष लवकर किंवा नंतरही सुरू होऊ शकते. या संदर्भात ॲग्रो शिवारकडे जेव्हा पक्की माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला त्याची कल्पना दिली जाईल. आता पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की मे महिन्याचे कांद्याचे बाजारभाव या सगळ्यातनं बदलणार आहे. मी म्हणालो होतो की मे महिन्यात एक टर्निंग पॉईंट असा येईल की जिथे कांद्याचे बाजारभाव बदलतील. नाफेडची खरेदी पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण असेल, अनेक ठिकाणी मधल्या काळात जे 1,800 ते 2,000 रुपये बाजारभाव झालेत चांगल्या दर्जाच्या कांद्याचे, ते कशासाठी माहिती का, तर अनेक व्यापाऱ्यांना, अनेक काही जे साठेबाजी करतात की ज्यांचा नाफेडशी संबंध आहे त्यांना आधीच कुणकुण लागलेली आहे. आणि हे मार्चपासून कुणकुण आहे की आपल्याला कांदा खरेदी करायची, म्हणून ते आता कमी भावात खरेदी करतायत आणि येणाऱ्या काळात हाच कांदा ते नाफेडला देऊ शकतात. नाफेडचा घोटाळा वगैरे याविषयी आपण नंतर बोलू. हा विषय प्युअर शेतकऱ्यांच्या माहितीसाठीचा आहे. ते पण एक कारण सांगितलं जात आहे. आता तुमचा
तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातले असाल तर मागच्या सगळ्या 2 आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे बाजारभावांची. सरासरी जे दर आहे ते 700, 800, 1000 पर्यंत आहेत. आता नाशिक जिल्ह्यासाठी काय मिळणार आहे ते बघूया. संभाव्य केंद्र कुठे कुठे असणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी? इतर जिल्ह्यांचं मी सांगणारच आहे नंतर. निफाड, लासलगाव, पिंपळगाव, सिन्नर, मालेगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा म्हणजे या ठिकाणी या तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणात उघडली जातील. आता जिल्हानिहाय किती टन खरेदी होणार म्हणजे अहिल्यानगरला किती, पुण्याला किती, सोलापूरला किती ते अजून तरी या सुरुवातीचे जे डॉक्युमेंट आलं आहे ज्याला SOP म्हणतात त्यामध्ये ते नाही आहे. ते डॉक्युमेंट माझ्या हातात आहे. शक्य झालं तर मी अटॅचमेंट असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टाकेन. त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहेत. आता शेतकऱ्यांकडनं ही खरेदी कशी होईल? तर शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागेल. नोंदणी कुठे करायची आहे? तर तुम्हाला ई-समृद्धी जे पोर्टल आहे नाफेडच्या वेबसाईटवर जा. तिथे फार्मर रजिस्ट्रेशन नाव आहे किंवा तुम्ही NCCFच्या वेबसाईटला जा. तिथे फार्मर रजिस्ट्रेशन नाव आहे, तिची लिंक आहे. ई-समृद्धी नावाचं पोर्टल आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं डिटेल, 7/12 त्यानंतर कांद्याची जी नोंद झालेली असेल त्या सगळ्याचं डिटेल तुम्हाला तिथं नोंदवायचं आहे. आणि आणखी एक की तुम्हाला शेतामध्ये कांदा जरी काढला असेल तर ज्या शेतात तुम्ही कांदा केला आहे आता तो काढणीवर आलेला असेल, काहींचा काढायचा असेल किंवा काढलेला असेल, त्या शेताचा GPS कॅमेऱ्याचा वापर करून म्हणजे कॅमेराला GPS तुम्ही ऑन करायचं आणि तो फोटो काढून ते पण तुम्हाला तिथे जोडायचे आहे की जेणेकरून तुमचा 7/12 त्याच्यावर असलेली कांद्याची नोंद आणि तुमच्या कॅमेऱ्याचे फोटो आणि ते शेत त्याचं लोकेशन ते एकच आहे का याची पडताळणी करता यावी म्हणून. मागच्या वर्षी तसं केलेलं होतं. आता आधार लिंक आणि बँक खाते आवश्यक आहे वगैरे हे आहे. पॉस मशीनवर बायोमेट्रिक पडताळणी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. सोसायटीच्या माध्यमातून जसं झाली तशी खरेदी होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे येणार. रोख व्यवहार हा कुठलाही नसतो हेही तुम्हाला माहिती आहे. आता कोणता कांदा घेतला जाणार हे आपण बघूया. रब्बी हंगामातील A ग्रेडचा कांदा ज्याची साईज जी आहे 45 ते 65. कुजलेला, फुटलेला, डाग पडलेला, अंकुरलेला कांदा चालणार नाही. सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार नाही. माफ करा, शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी होणार नाही. तर ग्रेडिंग केलेला चांगल्या दर्जाचा आणि साठवणूक राहू शकेल असा 45 mm पेक्षा जास्त डबल पत्तीवाला असाच कांदा, दर्जेदार कांदा खरेदी केला जाईल. आता भाव कसे ठरतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या आधी काय व्हायचं की लासलगाव आणि पिंपळगाव या बाजार समितीच्या, उपबाजार समित्या आणि बाजार समित्या यांचे मागच्या 3 दिवसांचे जास्तीत जास्त बाजारभाव त्याची सरासरी काढली जायची आणि त्या सरासरीला 3 भागून किंवा ज्या काही बाजार समित्यांची, उपबाजार समित्यांची संख्या आहे ते भागून तो बाजारभाव निघायचा. समजा आजचा लासलगावचा जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे 1500 आहे, पिंपळगावचा साधारण 1800 रुपये आहे आणि विंचूरचा साधारण 1600 रुपये आहे. तर याला 3 भागून असे दर 3 दिवसांचे बाजारभाव एकत्र करून अशी ती पद्धत होती. पण आता ती काय केलं आहे डोकानं म्हणजे केंद्रीय ग्राहक मंत्रालय आणि नाफेड यांनी आता काय केलेलं आहे, आजचा बाजारभाव दररोज ठरवले जातील आणि त्याच्यासाठी सरकारी फॉर्म्युला वापरला जाईल. राज्याची सरासरी मागच्या वेळेस काढली होती, पण मागच्या वेळेस असं झालं की नाफेड उतरलं आणि नाफेडनी सरासरी भाव कमी काढले कारण राज्याची सरासरी मागच्या वेळेस फक्त 1400 रुपये आले आणि आहे ते भाव कोसळले. यावेळेस कदाचित हा फॉर्म्युला बदलतील किंवा बदलावं लागेल. तर तसं झालं नाही तर मग शेतकरी आणि सगळंच कोलॅप्स होईल अशी पण एक शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव आपल्याला माहिती कळेलच. त्यामुळे MSP सारखा हा दर स्थिर नाही म्हणजे 2000 काढला आणि तो स्थिर राहिला असं नाही आहे, ते आपल्याला कळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं कांदा घोटाळा टाळण्यासाठी हा कांदा जो आहे CWC म्हणजे सरकारी गोदामांमध्ये साठवला जाईल, याची व्यवस्थित साठवण केली जाईल. हा कुठल्याही सोसायट्यांकडे तो नसणार आहे. त्यामुळे CWC केंद्रीय वेअरहाऊस जे आहे त्यांच्या मार्फत तो साठवला जाईल या संदर्भात आपण सांगितलेलं आहे. आता वास्तव काय आहे, ही खरेदी 1 लाख मेट्रिक टनाची असणार आहे. महाराष्ट्राच्या उत्पादनाच्या तुलनेत खूप कमी आहे. A ग्रेड कांदा घेतला जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईलच असं नाही कारण अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झालेला आहे. पण निष्कर्ष काय शेवटी जाता जाता सांगतो, नाफेडची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 4 मे हा टर्निंग पॉईंट ठरेल
आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी सुरू झाली तर बाजारात कांद्याची मागणी वाढेल, एक हवा तयार होईल आणि तुम्हाला जे आता 1000-1200 जे दर आहे सरासरी त्याला ते सुधारू शकतात, चांगले होऊ शकतात. असं सांगितलं जातं आहे की 2 ते 3 रुपयांनी ते वाढू शकतात. त्यामुळे मी कधीच सांगत होतो की दर्जेदार कांदा असेल तो विकू नका. सध्या माल खराब येतोय असं सांगून चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला पण भाव पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचा दर्जेदार कांदा असेल, पावसाने खराब झालेला नसेल, तो विकू नका, विकू नका, विकू नका. थांबून ठेवा आणि ई समृद्धीवर जास्तीत जास्त नोंदणी करा, आत्ताच करा. जेणेकरून कोणीतरी घोटाळेबाज यायचे, बनावट 7-12 हे करायचे जसं मतदानाच्या वेळेस होतं, त्या सगळ्या ह्याच्यात असे आरोप होत आहेत असं मी सांगत नाही. तर तसं व्हायला नको. तर तुमचा हक्काची जी खरेदी ती पदरात पाडून घ्यावी आणि वेळीच तुम्ही नोंदणी करावी, हा एक भाग आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्ही नाफेडला कांदा दिला होता का? आणि तुम्हाला काही खरेदीच्या काही हे पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये त्याची माहिती द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मे महिन्याचे कांद्याचे बाजारभाव मी सांगणार आहे. ते तुम्ही त्यासाठी मेंबरशिपचा हा जो इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करा. त्यांना आज सांगणार होतो पण ही बातमी महत्त्वाची होती. उद्या किंवा परवा मी ते सांगेन आणि इतर याच्यामध्ये पण मी सांगणार आहे. जोडून राहा. धन्यवाद.